3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आपण खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत आणि काही शेतकऱ्यांचे पैसे अजून का अडकून राहिले आहेत, याबाबत सर्वात मोठी बातमी आता आपण सांगणार आहोत। त्यामुळे अनेक शेतकरी आता या ठिकाणी पीएम किसान नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। फक्त शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी वाट पाहून उपयोग नाही, कारण काही महत्त्वाच्या अटी पूर्ण नसतील तर पैसे खात्यात येण्यास विलंब होऊ शकतो। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत की पात्रता, कागदपत्रे, त्याचबरोबर ई-केवायसी, आधार लिंकिंग, हप्त्याची संभाव्य तारीख आणि पुढे शेतकऱ्यांनी काय करावे, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळेच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, नमो शेतकरी योजना नेमकी काय आहे जाणून घेऊया पहिल्यांदा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात आणि हे 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते। याशिवाय केंद्र सरकारची पीएम किसान योजना देखील सुरू आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयापर्यंत मदत मिळू शकते। म्हणजेच 6,000 रुपये केंद्र सरकारकडून आणि त्याचबरोबर 6,000 रुपये राज्य सरकारकडून। तर याचबरोबर आता पुढील हप्ता कधी येऊ शकतो जाणून घेऊया। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढील हप्ता नेमका कधी मिळणार। अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी मागील हप्त्याच्या पद्धतीनुसार आणि विभागीय हालचालीनुसार जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यासाठी जिल्हास्तरावर लाभार्थी यादी पडताळणी, त्याचबरोबर आधार पडताळणी आणि बँक खात्याची तपासणी सुरू असल्याची सुद्धा माहिती ठिकठिकाणून मिळत आहे। म्हणूनच ज्यांचे सर्व तपशील योग्य आहेत त्यांना हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अजून अडकून राहिले आहेत जाणून घेऊया। मित्रांनो, हा भाग खूप महत्वाचा आहे बघा। खालील कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे थांबून राहू शकतात। तर या ठिकाणी तुम्ही काय चेक करणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण नसेल तर आणि त्याचबरोबर आधार क्रमांक बँक खाते जुळत नसेल तर, बँक खात्यात डीबीटी सक्रिय पूर्ण नसेल तर, जमिनीच्या नोंदणी तर्कात फरक असेल तर, त्याचबरोबर पीएम किसान योजनेतील माहिती आणि नमो शेतकरी योजनेतील माहिती वेगळी असेल तर, विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-केवायसी केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे, तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर आता या ठिकाणी ई-केवायसी कशी तपासायची, तर मित्रांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही आता पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, लाभार्थी स्थिती चेक करायची आहे आणि त्या ठिकाणी आधार क्रमांक टाका, मग नोंदणीकृत मोबाईलवर OTP येईल। त्याचबरोबर कंप्लीटेड दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण आहे, जर पेंडिंग किंवा नॉट व्हेरीफाईड दिसत असेल तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण आहे का चेक करा। त्याचबरोबर आता आधार आणि बँक खाते लिंक आहे का हे पण महत्वाचं आहे। सरकार आता बहुतेक सर्व अनुदान डीबीटी म्हणजे काय, डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर फनाटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहे। त्यामुळे तुमचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे मित्रांनो। यासाठी एकदा बँकेत जाऊन खालील गोष्टी चेक करा। एक म्हणजे आधार लिंकिंग आहे का, दुसरं म्हणजे NPCL मॅपिंग सक्रिय आहे का, त्याचबरोबर खाते चालू स्थितीमध्ये आहे का हे चेक करा। त्यानंतर 3 तपासण्या केल्यास अडचण येण्याची शक्यता कमी असते। तर आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी पात्र कोण आहे, कोणता शेतकरी पात्र आहे या योजनेसाठी। योजनेचा लाभ साधारणपणे पीएम किसान मध्ये पात्र असलेल्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जातो. त्याचबरोबर तुमच्या नावावर शेतीची नोंद असणे, शासनाच्या नियमानुसार पात्रता पूर्ण असणे आणि आवश्यक पडताळणी पूर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर जमीन हस्तांतरण, वारसा नोंद किंवा नावातील बदल झाले असल्यास हे महसूल कार्यालयाकडे अद्ययावत जाऊन चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत किती मदत मिळालेली आहे जाणून घेऊया. आता या ठिकाणी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेतून हजारो कोटी रुपयांची मदत वितरण करण्याचे आता सरकारने ठरवले आहे. अनेक शेतकऱ्यांना आधीचे हप्ते थेट खात्यामध्ये मिळाले असून त्यामुळे पेरणी, बियाणे, खत आणि इतर खर्चांचा मोठा आधार मिळालेला आहे. यंदा देखील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुढील हप्ता लवकरच देण्याची आता शेतकऱ्यांना व्यक्तता केली गेली आहे. त्याचबरोबर आता पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांनी काय करावे, तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही पुढील 15 दिवसामध्ये पहिला जाऊन आपली KYC चेक करा. त्याचबरोबर आधार लिंकिंग करा, जमिनीचा नोंद अद्ययावत आहे का हे सुद्धा चेक करून पहा. त्याचबरोबर मोबाईल नंबर चालू ठेवा, लाभार्थी स्थिती वेळोवेळी तपासावा. ही 5 कामे पूर्ण असतील तर पुढील हप्ता मिळण्यास शक्यता मजबूत होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आर्थिक मदत देणारी बनली आहे. पुढील हप्त्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. पण फक्त घोषणा ऐकून नाही तर KYC, आधार लिंकिंग, बँक पडताळणी ही 3 कामे त्वरित करा. कारण सरकार पैसे पाठवते पण माहिती चुकीची असेल तर रक्कम अडकून राहते. त्याचमुळे तुमच्या गावातील इतर शेतकरी मित्रांना ही माहिती जरूर पाठवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता अडकणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी, PM किसान ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर अनुदान, महाडीबीटी आणि इतर शेतकरी योजनांची अशीच विश्वासार्ह माहिती हवी असेल तर कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव नक्की लिहा शेतकरी मित्रांनो. तर धन्यवाद.